नमस्कार। आज चैत्र शुक्ल नवमी शके 1943 श्री रामनवमी। मी कविता तळेकर सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्ह्यात गेले 2 दिवस नवीन कोरोना बाधितांमध्ये घट, मात्र मृतांच्या आकडेवारीत काहीशी वाढ। सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यातून वगळण्यास हाऊसिंग फेडरेशनचा विरोध आणि ठाणे कारागृहातील 25 कैदी कोरोना बाधित। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। जिल्ह्यात गेले 2 दिवस रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी जिल्ह्यातील मृत संख्येचा दर काहीसा वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे। काल दिवसभरात जिल्ह्यांमध्ये 4,599 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले तर 49 जणांचा मृत्यू झाला। काल दिवसभरात सर्वाधिक म्हणजे 11 रुग्ण मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात दगावले, तर ठाणे आणि बदलापूर क्षेत्रात 8 तर कल्याण डोंबिवलीमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। त्यामुळे मृत्यूंच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे। ठाणे कारागृहातही कोरोनाचा शिरकाव झाला असून सध्या कारागृहातील 25 कैदी कोरोना बाधित आहेत। कालच्या एका दिवसात 5 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना भाईंदर येथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे। कारागृहात सध्या 3,851 कैदी असून त्यांची नियमित तपासणी केली जात असल्याचं कारागृह अधीक्षकांनी सांगितलं। गेल्या वर्षभरात 58 कैदी कोरोना बाधित झाले होते, तर कारागृहातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असून काहींवर उपचार सुरू आहेत। महाविकास आघाडी सरकारने सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यातून वगळण्याचा डाव आखला आहे। एकीकडे विना सहकार नाही उद्धार असे म्हणायचे आणि दुसरीकडे सहकारालाच मुठमाती द्यायची, हा प्रकार म्हणजे घटनात्मक अधिकाराची पायमल्ली आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केला आहे। केवळ तक्रारी वाढतात म्हणून असा तुघलकी निर्णय घेणे उचित नसून या विरोधात लोकशाही मार्गाने शासनाकडे दाद मागणार, त्यानंतरही न्याय न मिळाल्यास राज्यातील 24 जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि त्यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ रस्त्यावर उतरणार असा इशारा देण्यात आला आहे। 2.5 सहकारी संस्थांपैकी 1,25,000 गृहनिर्माण संस्था आहेत। या माध्यमातून जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकसंख्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहते। तरीही सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यातून वगळण्याचा घाट आघाडी सरकारने घातला असून त्याबाबतचे परिपत्रक 10 मार्च रोजी काढण्यात आले। ही धक्कादायक बाब सहकार क्षेत्रासाठी मारक असल्याने या विरोधात गृहनिर्माण संस्था आणि हाऊसिंग फेडरेशन संतप्त झाले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झूम बैठक आयोजित करून या प्रश्नाला महासंघाने वाचा फोडली। शासनाने विभागीय सहनिबंधक मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यातून वगळण्यासाठी कमिटीची स्थापना केली। तसेच देशातील इतर राज्ये व शहरे जसे दिल्ली, बंगलोर, चेन्नई, कलकत्ता, अहमदाबाद, हैदराबाद या राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाबद्दल अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत।
शासनाला सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी खरोखरच सोडवण्याचा विचार असेल तर तक्रारींची संख्या कमी करण्यासाठी जिल्हा आणि राज्यस्तरीय फेडरेशनना काही अंशी जबाबदारी द्यावी, जेणेकरून 60 ते 70% तक्रारींची संख्या कमी होईल। मात्र ही कमिटी नेमताना अधिकाऱ्यांनी या कुठल्याही बाबीचा विचार केलेला नाही। सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी जास्त प्रमाणात असल्यामुळे 2019 मध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायद्यात 154B हे स्वतंत्र प्रकरण तयार करण्यात आले। मात्र या अधिकाऱ्यांना या नवीन तयार झालेल्या प्रकरणाची नियमावली बनवता आलेली नाही। ही नियमावली बनवल्यास त्या नियमावलीमध्ये तरतुदी करून तक्रारींची संख्या कमी करता येईल अशी तरतूद या कायद्यात केलेली आहे। मात्र सहकाराशी संबंध नसलेले, गृहनिर्माण संस्थांचा आणि सहकाराचा इतिहास माहीत नसलेले अधिकारी अशा प्रकारचे अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असून सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यातून वगळण्याचा घाट घातल्याचा आरोप सीताराम राणे यांनी केला असून फेडरेशन आणि गृहनिर्माण संस्थांचा विरोध राहील, तसंच गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा दिला आहे। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे पूर्व भागातील नागरिक आज सकाळी उग्र दर्पानं हैराण झाले होते। चेंदणी पूर्व कोळीवाडा परिसरात हा त्रास जास्त जाणवत होता। या उग्र दर्पामुळे डोकं दुखणं, मळमळ अशा तक्रारी केल्या जात होत्या। याबाबत प्रदूषण नियंत्रण कक्षास कळवण्यात आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या प्रमुख मनीषा प्रधान यांनी चेंदणी कोळीवाडा भागास भेट देऊन पाहणी केली। तसंच खाडीच्या पाण्याचे नमुने यावेळी घेण्यात आले। अत्यंत यशस्वी लेखक आणि नाटककार म्हणून त्यातच रमून न राहता रत्नाकर मतकरींनी समाजाशी जोडून राहिले। बालनाट्यामधून बालमन तयार करण्यापासून लोककथा 78 सारख्या नाटकातून समाजातील ज्वलंत समस्या लोकांपुढे मांडण्यातून सुरू झालेला त्यांच्या विचारांचा प्रवास वंचितांच्या रंगमंचाने प्रत्यक्ष आकारला। त्यातून माणूस आणि पर्यायाने समाज घडवण्याचे काम त्यांनी सतत केलं आहे, असे उद्गार ज्येष्ठ दिग्दर्शक आणि नाट्यकर्मी विजय केंकरे यांनी समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत मतकरी स्मृतिमालेच्या समारोपाच्या सत्रात बोलताना काढले। भावनेला हात घालून प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त करणे आणि आपले विचार सक्षमपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे मतकरींच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे। त्याचा उपयोग करून त्यांनी वंचितांच्या रंगमंचामधून मुलांमध्ये आजच्या काळासाठी अतिशय समर्पक असा समतेचा विचार रुजवला। हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे। या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मतकरी यांच्या स्मृती जागवल्या। मतकरी यांच्या संकल्पनेने ठाण्यात समता विचार प्रसारक संस्थेने वंचितांचा रंगमंच हा उपक्रम सुरू केला। वस्त्यातील मुलांनी आपल्या आयुष्यात आणि सभोवताली घडणाऱ्या घटना समजून घेऊन त्यावर स्वतः लिहिलेल्या आणि बसवलेल्या नाटकातून व्यक्त व्हावे अशी ही कल्पना ठाण्यातील वस्तीतील मुलांनी उचलून धरली आणि गेली 7 वर्ष हा उपक्रम या शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात झळकत राहिला। मतकरींच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गेले वर्षभर प्रत्येक महिन्यात 17 तारखेला संस्थेतर्फे मतकरी स्मृतिमाला आयोजित करण्यात आली। चित्रकला, अभिवाचन,
अभिव्यक्ती, नृत्य, नाटिका अशा कलांबरोबरच ऑनलाईन शिक्षण, शेतकरी आंदोलन, मिट्टी सत्याग्रह अशा सद्यस्थितीतील ज्वलंत मुद्द्यांवर आधारित कार्यक्रम घेण्यात आले. या सर्व कार्यक्रमातील सादरीकरणातून काही निवडक सादरीकरण समारोपाच्या कार्यक्रमात कोलाजच्या रूपात दाखवण्यात आली. आज श्री रामनवमी आहे, मात्र आजची रामनवमी भक्तांविनाच साजरी झाल्याचं दिसून आलं. सध्या सर्वत्र कोरोनानं कहर माजवला असून शासनानं कोरोना नियंत्रणासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे सर्व मंदिरं बंद असून यामध्ये रामाचीही मंदिरं बंद आहेत. राम जन्म हा दुपारनंतर होतो, मात्र सध्या कोरोनाचा लॉकडाऊन सुरू असून सर्वसामान्य माणसाला बाहेर फिरण्यास मनाई आहे. ठाण्यातील बहुतांश राम मंदिरं आज बंद होती. मंदिरातील पुजाऱ्यांनी राम जन्मोत्सव साजरा केला असला तरी तो अगदी काही ठराविक भक्तांच्या उपस्थितीतच साजरा झाला. सर्वसामान्य राम भक्ताला राम मंदिरात जाऊन रामनवमी उत्सव साजरा करण्यास मनाई होती. त्यामुळे आजची रामनवमी भक्तांविना साजरी झाली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्ह्यात गेले 2 दिवस नवीन कोरोना बाधितांमध्ये घट, मात्र मृतांच्या आकडेवारीत काहीशी वाढ. सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यातून वगळण्यास हाऊसिंग फेडरेशनचा विरोध. आणि ठाणे कारागृहातील 25 कैदी कोरोना बाधित. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.